नमस्कार, पत्रकार सचिन सुभाषण एजुचंद चंडिका माते की जय. मंडळी, पंतप्रधानांनी आश्वासन दिलं होतं की एक तुमच्याचा पैसा देईल, पण स्वतः व्हायचा आहे, निवृत्ती बाकीची आहे. खोटं वाटत असेल तर मुखाला माझ्या की असू द्या, काही का असे ना, पण लग्न सोहळ्याला, आपल्या पारायण सोहळ्याला आणि बांधकामाला सातत्याने 50,000 पत्रकार पाटलांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी दिलेले आहेत. मागच्या वेळी त्यांनी सांगितलं की मी बांधकामाला 1 लाख देतो, त्याने आणलेले आहेत. आपल्याला चेक सुपूर्द केलेला आहे. या ठिकाणी आपले पत्रकार मंत्री आहेत, फळक मात्र मोठी संस्था चालवत आहेत, बरं का. डॉक्टर साहेब आहेत, तेही मोठी चांगली त्यांची दवाखाना चालवत आहेत. न्यासामध्ये असेल अनेक आमचे दिग्गज आहेत, किरण मात्रे सारखे आहेत, लक्ष्मी सुपरके, हृदयनाथ पाटील सारखे आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या व्यवसायामध्ये प्रगती करत आहेत. त्याच पद्धतीने या न्यासामध्ये अगदी 1997 पासून ते आतापर्यंत सक्रिय असलेले ते केदारनाथ पाटील यांना विनंती आहे की आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करायचं आहे. आई चंडिका देवीचे दर्शन घ्या. या आदिशक्ती आदि माया स्वामी चंडिका माता, कालिका माता, महिषासुर मर्दिनी आणि देवादिदेव श्री गणेशाला वंदन करतो. उपस्थित व्यासपीठावरील सर्व माझे सहकारी, 1997 पासून माझ्या खांद्यावर काम केलेले आपण सर्व चंडिका भक्त, विश्वस्त सल्लागार समिती चे सदस्य, सर्वांना मी आज बाबांचा वाढदिवस आहे, उद्या राखी पौर्णिमा आहे आणि म्हणून त्या पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत आहे. आई चंडिकेचा शुभाशीर्वाद असा आपल्या पाठीशी असावा आणि आपल्या सर्वांच्या हातून अशी चांगली कार्य व्हावी, धार्मिक कार्य व्हावी, शैक्षणिक कार्य व्हावी अशी मातेच्या चरणात प्रार्थना करतो. आतापर्यंत आपल्या सरकारने बरेच माहिती दिलेली आहे. हे मंदिर काय होतं आणि काय झालं हे आपण नजरेने पाहिलं आहे. पुढचा जो पॅसेज आहे 8 फुटांचा आणि 20-25 रुंदीचा मंदिर होतं आणि एका नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण हा संकल्प सोडला की चंडिका देवीचं मंदिर याचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे. प्रथम कल्पना होती त्या 8 फूट पासून आणखी 8 फूट यायचं. 15 लाखाचं बजेट आपला साधारण अंदाज होता आणि 15 लाख म्हणजे आमच्यासाठी काहीच नव्हतं. आम्ही ताबडतोब ती मान्यता दिली की चला करूया. माझ्या सहकार्यांना हे 15 लाख म्हणजे आधी काहीच नव्हतं. त्यावेळी जरा परिस्थिती वेगळी होती 25 वर्षापूर्वी, तरी आपण 50 लाख गोळा करू शकतो आमची अशी खात्री होती, मातेचा आशीर्वाद होता. पण ज्यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, इथे आर्किटेक्ट आणले, कॉन्ट्रॅक्टर आणलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे मंदिर तुम्हाला नुसतं 10 फूट वाढून चालणार नाही. त्या मंदिराचा प्रत्येक दगड वेगळा आहे. त्या मंदिरावर तुम्हाला अधिक भाराचं काम करता येणार नाही. तुम्हाला जर मंदिर बांधायचं असेल तर डोंगराच्या पायथ्यापासून तुम्हाला यायचं आणि पायथा जर 50 फुटला आणि त्याने मग खर्च सांगितला की अमुक लाखापर्यंत तुमचं बांधकाम करणार आहे. त्यावेळेच्या हिशोबाप्रमाणे 80-90 लाख तुम्हाला लागतील. पण कार्यकर्त्यांना देवीने अशी इच्छा दिली की पैसे त्यावेळी आपल्या गावात उद्योगधंदेही नव्हते 25 वर्षापूर्वी. आता तर सगळे तरुण पैसेवाले झाले, प्रत्येकाच्या बँक खात्यात काही पैसे आहेत.
पण त्यावेळी ना विश्वस्तांच्या हातात ना कार्यकर्त्यांच्या हातात सगळे लोक गरीब होते, ना इथे उद्योगधंदे होते, ना बिल्डर्स होते, ना कोणी होतं. आणि अशा वेळेस मातेने आपल्याला आदेश दिला की करा, मी आहे तुमच्या पाठीशी. आणि जनार्दन माते, वासुदेव पाटील गुरुजी, निलकंठ पाटील, धर्माजी पाटील, किरण म्हात्रे सारखे अनेक लोक आमच्या बरोबर गावोगावी भटकले, फिरले. त्यावेळी कोणी 1000 रुपये दिले तर फार मोठं वाटायचं. 1000 रुपये मिळाले. भाईंदर नगर, राई, भाईंदर गुरुवा, पार फाटेपर्यंत पासून ते कोपर खेळलेपर्यंत आमचा संचार चालत असे. वाहने नव्हती, भिक्षा करायची आणि जायचं. याच्या त्याने पैशाने खायचं. देवीजवळ पैसा नव्हता, ती फार गरीब होती त्यावेळेला. परंतु देवीचं सत्व एवढं मोठं आहे की अनेक लोक पुढे आले. प्रथम 1 टन सोनं, 1 टन लोखंड, 1 गाडी बी, 1 गाडी रेती असं करतात. आम्ही पैसे मागत नव्हतो, आम्ही साहित्य मागवतो. कोण सेट असेल 2 टन सोनं देता, 2 टन सोनं देतं. कारण लोखंड आमच्या दृष्टीने सोन्यासारखं होत नाही. तोंडातून सोनं येतं, या मंदिरातही सोनं जातं. त्या देणगीदाराच्या तुमच्या सगळ्या मदतीमध्ये झालं. अनेकांनी 1 टन दिलं, 2 टन दिलं, कोणी विटा दिल्या, कोणी सिमेंट दिलं. आणि चमत्कार सांगतो, अशी मदत येऊ लागली. सगळं मातेने करून दिलं. माझ्या साथीला होते ते सगळे गरीब ट्रस्टी होते, नोकरी धंदा रिक्षा चालवणारे ट्रस्टी होते. कुणीही श्रीमंत नव्हता माझ्याकडे. पगारावर काम करायला, नोकरीचं पगार पोटापोटी संसार आपल्याला असायचा. आम्ही काही देऊ शकलो नाही, आम्ही फक्त मागण्याचं काम केलं. मला मागे मीटिंगला मी सांगितलं का खडीवाल्याकडे गेलो. शिवसेनेचे कार्यकर्ते मोरेश्वर पाटील गावगाडीला गेलो. आपले देवीचं मंदिर आहे, त्यांनी सांगितलं चला. मोरेश्वर पाटील शाखा प्रमुख होते पहिले, मला वाटतं शाखा प्रमुख शिवसेनेचे. गावगाडी पाटीलला कुठे जरा त्यांच्या घरी गेलो. जेवण करून मस्त दिला मला. विष्णू मात्रे, सदू मात्रे वगैरे कंपनी सगळे होते. आणि तो उत्साही माणूस, चला माझे शेत आहे ओळखीचे खदारणारे, त्यांच्याकडे गेलो. त्याची भाषा जरा आपल्यासारखी. शेठला सांगितले माझ्या गाव गेलो, माझं मंदिर आहे, तुम्हाला काय द्यायलाच पाहिजे. त्याच्या खदारणाला गेलो. साध्या वेशात होते, थर्डी खेळ. आणि जनार्दन मात्रे वगैरे होते, मनोहर मात्रे, जनार्दन मात्रे, राम, विष्णू सदू. त्यांनी विचारलं किती कडी पाहिजे. आम्हीच थक्क झालो. आता 2, 3, 4, 5 गाड्या देणारे आमच्याकडे होतो. पण खऱ्या वेळेला किती सांगू? 10 सांगू, 10, 12 सांगू, 15 सांगू. आपली उडी किती कुंपणापर्यंत. चंडीगडचा माझे लोकांनी त्याने तो शेत बोलले की बोला काय पाहिजे तुम्हाला, किती खर्च देऊ तुम्हाला, फक्त गाडी तुमची द्या. आम्ही अजब ठरवू की काय मागावं. आणि तोच बोलला मंदिराला लागेल तेवढी 1 नंबर असो, 2 नंबर असो, काही घेऊन जायची. चंडिका मातेची ही कृपा आहे. मंदिर संपेपर्यंत तिकडे एकाच मार्गाकडून गेलेली. फक्त इथून चिठी द्यायची, गाडी द्यायची, कडी त्याचं मंदिर झालं तरी खडी पसरलेली होती. दुसरी गोष्ट, हे सगळं जंगल होतं. एवढाच भाग, इथून इथे कोणी यायला तयार नव्हतं, संपूर्ण जंगल. मग आता साफसफाई कशी करायची प्रश्न पडला. मग बाबांचे एक ट्रस्टी मीरा रोडचे कमलेश भोई, त्यांनी सांगितलं की माझी जेसीबी घ्या, डोंगर साफ करा. 2 महिने 2-2.5 महिने जेसीबी आमच्या ताब्यात होती. कोकण विचार करा, कुणाची कृपा? आईची कृपा. कोणी 2 महिने कोकण आपल्याकडे ते संपूर्ण डोंगर साफ केला. पायथास आणि 30-25 कोण पाया यायचा. सुरुंग नव्हते. केदारनाथ मात्रेने सांगितलं मी लावतो सुरुंग. सुरुंगाने डोंगर मोठे. अनेकांनी मदत केली. घरोघरी फिरलो, गावोगावी फिरलो आणि मंदिर आपण उभं केलेलं आहे.
ह्या मंदिराला ज्या ज्यावेळी आपण काम केलं त्या त्यावेळी मंदिरचा हात उभा राहिला. मागच्याच मीटिंग मध्ये प्रश्न केला, पैसा कुठून तुम्ही आणणार? एवढं 50 लाखात एवढे काम केल्यानंतर अजून तुम्ही 50 लाखाचं काम हाती घेता. त्याच वेळी सांगितलं की तुम्ही काम चालू करा. चंडिका माता तुमच्या पाठीशी आहे. बघा कशी काम होत नाहीत. मला अनुभव आहे, गेली 25 वर्षे मागतच आहे. अध्यक्ष झाल्यापासून या देवाला आतापर्यंत मागतच आहे आणि लोक देतातच आहेत. कारण काय? तुमच्यावरचा विश्वास. तुम्ही ज्या पद्धतीने काम करता, ज्या पद्धतीने हा पैसा व्यतीत करता, खर्च करता. कुणीतरी सांगितलं परिसरातील मंदिर बघा आणि आपलं मंदिर बघा. ते मंदिर तुमच्या श्रमातून उत्पन्न झालेलं आहे. तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे. कुठे येतात तुम्हाला चंडिकांमध्ये देवीचं नाव सांगा. पैसा दिला पाहिजे. आता आपण लिफ्टचं काम घेतलं, प्रश्न केला कसं होणार, कुठून पैसा आणणार? फक्त तुमच्याकडे 12 लाख 8 लाख आहेत. त्याच मीटिंग मध्ये 7 लाख रुपये उभे झाले. मीटिंग मध्येच. हा चंडिका मातेचा कृपा. आता तर बघायला तो आता लिफ्ट झाली, आता पुढची कामं करू करा. काही पैसा तुमच्या मागे चंडिका माता आहे. निष्ठेने काम करा, भक्तीने काम करा. लोकांचा विश्वास तुमच्यावर आहे. घराघरातून तुम्हाला मदत केली. आपण तर मदत मागायला जात नाही म्हणून. मागण्याचे दिवस गेले. काय दिवस होते सांगायला सांगतो. चंडिका देवीला नवरात्र उत्सव करायला त्याचे पैसे नव्हते, यात्रेला पैसे नव्हते. हा फुले यात्रेच्या अगोदर कशी आणायची, नवरात्रीच्या अगोदर कशी आणायची, शेठ मला मुद्दाम सांगतो कशा परिस्थितीने आम्ही गेलो. मग गावातल्या लोकांकडे जायचं. वेग बालकृष्ण पाटील यांच्याकडे गेलो. एका यात्रेला 25,000 त्या यात्रा आहे, सामान आणायचं आहे. त्यांनी 25,000 दिले, तो यात्रा झाली. दुसऱ्याला ते प्रमोदकडे गेलो. प्रमोद दारघणात बाबांचे शिष्य. दुसऱ्या वेळेला त्यांनी 25,000 दिले. तिसऱ्या वेळेला रमाकांत वतारी त्यांनी 25,000 दिले. म्हणजे देवी आपली दारिद्र्य रेषेखाली होती, गरीब. मंदिर बांधायला घेतले आणि उत्सवाला पैसे नाहीत आपल्याकडे. कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. एवढा मोठा ट्रस्ट आणि देवाचा अगरबत्ती उत्सव साजरा करायला या लोकांजवळ 25,000 रुपये, 25,000 पैसे नाही. अशा परिस्थितीत आपण मंदिर बांधलेलं आहे. जे शिंदे समले कार्यकर्ते यांनी कार्य केलं त्यांनाच ही परिस्थिती माहित आहे. एक कोटीचं असं झालं, कॉन्ट्रॅक्टरचे 15 लाख रुपये थकले. कुलकर्णी साहेब सांगले केदारनाथ पाटील मी आता थकलो, 15 लाखाचं बिल झाले तुमचं, मी तरी पगार लोकांना किती देऊ, मी काम बंद करणार. मग आम्ही विजय शेठकडे गेलो. विजय शेठला कारण सांगितलं नाही. मनोहर पाटील वगैरे होते. विजय शेठांना 1 लाख रुपये पाहिजे. आम्ही चहा आणि 1 लाखाचा चेक टेबलावर त्यांच्या समोर 1 लाख आणले. कॉन्ट्रॅक्टरला 75,000 दिले आणि 25,000 रुपयाची यात्रा केली. यात्रेला पैसे नव्हते. हा फुले रंगरंगोटी कसे दिवस काढले तुम्हाला माहित नाही. पण हा मुद्दामधून सांगतो की तुमच्यामुळे, तुमच्या श्रमामुळे, तुमच्या विश्वासामुळे, तुमच्या दानामुळे आणि आपण जे घेतलेले परिश्रम आणि प्रत्यक्ष माता तुमच्या पाठीशी राहिल्यामुळे हे सगळं भव्य दिव्य आपण उभं केलेलं आहे. याच्यात वृद्धी करण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे. वेगवेगळे प्रोजेक्ट आपल्यास माहिती आहे. पुणे आलं यात्रेला नवरा बायको कोणते ते राहायला सोय नाही. आपण ज्यावेळी यात्रेत जातो तेव्हा लगेच कुठे खोली मिळेल, कुठे खोली मिळेल, काय मिळेल. इथे तर वडापावची सूज नाही आपल्या. मी विनंती करतोय प्रश्न इथे वडापावची गाडी लावा. जे लहान मुले येतात त्यांना इथे काय वडापाव खायला तरी दिवसाला मिळेल. कुणी आपल्या समाजाचा असेल त्याला सांगा, बाहेरचा असेल त्याला सांगा.
पण पाणी आणि खाण्याची व्यवस्था पुराणात त्यांच्या आधी थांबून येतात. तीर्थयात्रेला गेल्यानंतर आपण जेवतो, हॉटेलमध्ये जातो, आपल्याकडे काहीच व्यवस्था नाही. लोक तसेच येतात, पाणी पितात, फक्त पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे. आणि हे सगळं तुमच्या श्रमातून झालंय. तुम्ही लोकांचा विश्वास संपादन केल्याने झालेला आहे. माता चंडिकेच्या आशीर्वादाने, बाबांचा आशीर्वाद झाले. कोणत्याही कार्यक्रम, कोणत्याही मंदिराचं काम पाहायला बाबा गेले नाही, उद्घाटनाला गेले, पण आपल्या मंदिराचं काम कसं चाललंय, काय चाललंय, स्लॅब कसा काय, त्या कॉन्ट्रॅक्टरला काय काय सूचना बाबांनी येऊन त्या स्लॅबवर केलेले आहे. संतांची पावलं लागलेली आहेत. बाबा सगळीकडे उद्घाटन जातात, मूर्ती पूजना प्रस्थापना जातात, पण आपल्याकडे बाबा काम बघण्यासाठी आले. ते मातेचं एक आचल्य देवता म्हणून इथे मातेचं स्थान आहे. निश्चितच यापुढे आपला सहयोग राहील अशी अपेक्षा करतो. चंडिका भक्त म्हणून आपलं कर्तव्य आहे. केवळ इथे प्रश्न आहेत त्यांनीच केलं पाहिजे असं आपण कधी मानलेलं नाही. अध्यक्ष कोण, सेक्रेटरी कोण हे कधी आपण पाहिलं नाही. माझ्या वेळची परिस्थिती तर एकदम बेकार होती, काहीच नव्हतं, राहायला जागा नव्हती. माझे मित्र सगळे नवरात्र वगैरे घरून जेवण आणायची, ते काला व्हायचा रात्री, प्रत्येकाची जेवण घरून यायची. आज मातेच्या कृपेने आपण तिच्या या वास्तूमध्ये आपण जेवत आहोत, चांगलं जेवत आहोत. त्यावेळी प्रत्येकाची जेवण वेगळी, रामचं जेवण वेगळं, माझं जेवण वेगळं, सगळ्यांची जेवण, मनोहर पाटलांचं जेवण घरून माणसं पाठवायची डबा घेऊन. पुन्हा तानात पावसा पाण्यात लोक आपल्या कार्यकर्त्यांनी त्याचे श्रम घेतलेले आहेत. एक गोष्ट सांगतो, ज्यावेळी मंदिर बांधायचं, त्यावेळी जुनं मंदिर पाडायचं, त्यावेळी माझा सहकारी म्हणाला, सिद्धार्थ पाटील आपण मंदिर पाडायचं सांगता, पण मंदिर पूर्ण झाल्यानंतर लोक आपल्या कुणात शेण घालतील आणि मी खराब गेलो. झालं तेवढा पैसा आणायचा, पण कोटीचा खर्च झालेला आहे त्या सगळ्या बांधकामाला. आणि मला एक शंका वाटली आहे, मंदिर दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर राहिलं तर लोक आपल्या कोणात खरोखरच शेण घालतील. की मुंद्राच्या पुराला लोखंडाचे वापर, त्याच्यात तुमची लायकी नसताना एवढं मोठं काम आधी घेतच कसं. 50,000 रुपये आपल्याकडे होते ज्यावेळी मंदिराला सुरुवात केली. आज किती कोटीचा आपण प्रोजेक्ट राबवलेला आहे. मातेची कृपा. पुढे चला, विद्यार्थ्यांना कोणतेही काम घ्या, सुरुवात करा, पैसा तुम्हाला येईल. हजारो शेकडो दानशूर आहेत. आता इथे सीट आलेले आहेत, काय संबंध होता आपला या मंदिराशी त्यांचा? मातेने त्यांना इथे बोलवलं, जा माझे भक्त तिथे काहीतरी करतात, पूर्ण फुलाची पाकळी त्यांना द्या. असे अनेक शेत धनिक आपल्याला लाभले मातेच्या कृपेने, आणि आपण हे काम पूर्ण केलेलं आहे. आताही आपण शुभारंभ करीत आहोत. सगळ्यांचं सहकार्य या कामी राबावं आणि आपण कोणत्या परिस्थितीने हे मंदिर उभं केलं याची जाणीव ठेवा. लोकांचा विश्वास संपादन करा. विश्वास हा महत्वाचा आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणखी बरं बोलायचं, जेवढ्या गोष्टी आहेत माझ्याकडे त्या बांधकाम करताना घडलेल्या, त्या सांगताना कितीतरी वेळ निघून जाईल. आज एवढेच पुरे. धन्यवाद. जय चंडिका. धन्यवाद केदारजी पाटील. काही शुभेच्छाही आलेल्या आहेत. कैलास म्हात्रे, त्याचप्रमाणे आपले गोल्डन मॅन हरिश्चंद्र गणपत पाटील, शेखर भालचंद्र भोईर कन्यारे रियायतीचे त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. धनेश्वर भोईर. त्यानंतर एव्हरेस्ट किराणा आणि एव्हरेस्ट हॉटेल देवकी हृदयनाथ पाटील आहेत. त्यांच्याकडून आपल्या जय चंडिका रंगमंचाचा शुभारंभ झाला होता. आपल्या या चंडिका मंदिरासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सहयोग देणाऱ्या चित्रताईंची, त्याचप्रमाणे या ठिकाणी आता उपस्थित आहेत जितूबाई. सर आप भी कुछ बोलेंगे आपसे?
आप बोलेंगे वैसे 2 लाखाचा शिवजयंती गणेश पाटलांच्या खांद्यावर ठेवलेला आहे. त्यांचे शेत आहे जितूबाई आपल्याला ते मदत करतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी अगदी ज्येष्ठ भजनी प्रकाश पासून आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. मंजुलाताई 6 महिने आजारी होत्या, कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. आज त्यांची उपस्थिती झालेली आहे. आपल्याकडून पण काही प्रकारच्या सूचना असतील तर ते आपण स्वीकार घ्या. त्यानंतर आपण आदिशक्तीच्या समोर प्रत्यक्ष शुभारंभाला चालू करूया. कारण आपल्याला कुठे प्रसादालयामध्ये किंवा या ठिकाणी जायचं नाही. देवी समोर पूजा होईल आणि प्रत्येक कामाचा नारळ देवी समोर फोडला जाईल. तर आपण शुभारंभाला सुरुवात करूया. अध्यक्ष महोदय या देवी समोर पूजा करूया. महाराज सर्वप्रथम लिंबचा नारळ घ्यायचा आहे आणि त्याचा ते सन्माननीय अध्यक्ष देवेंद्र गिरी यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम मानकऱ्यांनी पाहुण्यांनी हातमध्ये करायचं आहे. आमचे अजून एक समितीचे राहिलेले आहेत. वैकुंठवासी हरिश्चंद्र कृष्णा भांगरे ज्यांनी आमच्या या मंदिरावर दीपमाळ घातलेले आहेत. मंदिरावर जो कलश बांधलाय त्याचा ध्वजारोहण केला होता. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. नंदकुमार हरिश्चंद्र माते त्यांचंही धन्यवाद. आपण एक श्रीफळ अर्पण करायचं आहे. पहिलं काम आहे लिफ्ट उद्भागाचं. देवेंद्रजींनी आपण माझ्याच्या समोर यायचं आहे. त्यानंतर दुसरं काम आहे प्रसादालयाचं नूतनीकरण. त्याच्यासाठी केदारनाथ पाटील आपण पुढे यायचं आहे. सुसज्ज सभागृहाचा दुसरा टप्पा बांधकामाचा आणि पाटील आपण एक मंदिराच्या कामात यायचं आहे. प्लास्टिक 1500च्या बाबतीत आपलं काम आहे. मनोज म्हात्रे, एकनाथ पाटील, पद्माकर पाटील आपण एक आभार द्यायचा आहे. जितूबाई यादव, गणेश पाटील, हे प्रकाश म्हात्रे कृपया आपण पुढे या. आमचे उपाध्यक्ष विद्याधर पाटील, विद्याधर रामकृष्ण पाटील, नंदकुमार पाटील आपण पुढे या. विद्याधर पुढे या. आपण गाभाऱ्यामध्ये यायचं आहे. पंचेंद्र माते आले तिथे त्यांनी यायचं आहे. अन्नपूर्णा महिला मंडळाचे प्रतिनिधी तिथे यायचं आहे. आणि ज्येष्ठ पत्रकार भरत म्हात्रे बजवता इकडे पुढे या. पुढे जा सगळे. एवढेचे उदय बाबा आहेत, भूपेश पाटील आहेत, आणि ते कलेचे जयेश्वर कोळी आहेत. पुढे जरा या गावाला जाऊया. नंतर करत या निवृत्ती मात्र कोणी करा पुढे जरा कोणी करा या पुढे लक्ष्मी सुपरते चला या पुढे या. सत्तर शेतात बघा पुढे किती बाबा बाबा पुढे अगदी तुकाराम पाटील मला वाटतं 50 लाख झाले आपल्या गावाला. चंडिका माते की जय. बरोबर पुढे बोला. बरोबर अच्छा
सुरेंद्र कामाला फोटोग्राफर वेळेचे ग्रुपचा फोटो अतिशय चांगला घ्या. एकत्रित 7 श्रीफळ फोडायचे आहे. प्रत्येक कामाचं नाव घेऊ. माती की जय. सात कामाचा संकल्प आहे महाराज. 7 कामाच्या संकल्पाला 7 श्रीफळ आदिशक्तीला अर्पण करायचे आहेत. साधारणतः भाविक भक्तांच्या सुखसोयीसाठी 50 लाख रुपयाचे आपले 7 प्रकल्प आहेत आणि या 7 प्रकल्पाचे 7 श्रीफळ आदिशक्तीच्या चरणी आपण अर्पण करायचे आहेत. आदिबाई आदिशक्ती बायबाई कुलच स्वामिनी चंडिका मातेच्या चरणी हा कार्यक्रम आपण उद्या केला होतो, पूर्ण केला, परंतु उद्या रक्षाबंधन आहे. बरेचसे लोक बाहेर जातील म्हणून आज घेतलेला आहे. हार्दिक धन्यवाद. आदिशक्तीच्या या मंडपामध्ये कल्पेश मेस्त्री हे भाविक भक्त आलेले आहेत. त्यांनी आपला कार्यक्रम बघितलेला आहे. या कार्यक्रमाला 25 गुणी सिमेंट त्यांनी देण्याचा संकल्प केलेला आहे. धन्यवाद कल्पेश मेस्त्री. या मंडळी एक समोर फोटो घ्यायचा दिवशी या ना. चंद्रभाऊ किती करा, चंद्रभाऊ करा, या वेळ करा. बाकीच्या नाही पुढे येते ग्रुप फोटो घ्यायचा. मंडळी कोणी जाऊ नका बरं का. पत्रकार राणे आलेले आहेत. धन्यवाद. आकाशच आहे का? समोर बघा. समोर बघा. एका फोटो झाला असेल तर कुठे तुम्ही पण जावा ना. मी आलो की सगळे आले. येस डॉक्टर साहेब चला एक फोटो दुसरा घ्या. दादा एक चला आता यांचा घ्या तुम्ही. चला अरे बस वा धन्यवाद. मी आता यांचा घेतो. बाकीच्या लोकांनी या एक तुम्ही करा. तुम्ही या. त्याचाही घेतो सपोर्ट. त्याचप्रमाणे न्यासाच्या वतीने सर्वांना नाश्ता आहे, जाऊ नका. सत्यभाऊ पुढे या. कल्पनी मंत्री यांनी जाहीर केलेला आहे त्याचाही एक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ दिले. देवेंद्रने केले. आपण कल्पनी मंत्र्याला पुष्पगुच्छ द्या. या पुढे या. या
मंडळी कोणी जाऊ नका रे. आपल्या सर्वांना नाश्ता केल्याने तोपर्यंत आपले न्यासाचे सन्माननीय अध्यक्ष देवेंद्र गिरी यांना विनंती आहे. पुढे गेले. कल्पेची मैत्री पुढे आहे कोण? कल्पे मैत्री गेले का? त्याला दिला पुष्प दिला. मंडळी, एवढ्या धावपळीमध्ये हा कार्यक्रम केल्याचं कारण असं की आपली 3 सप्टेंबरला 3 ऑक्टोबरला घटस्थापना आहे. म्हणजे साधारणतः आजपासून 50 दिवस आहेत. त्या 50 दिवसामध्ये हा रुद्राक व्हायला हवा, कारण त्याला कमीत कमी 2 महिने लागतात आणि म्हणून आपण हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. भूपेश पेंटर परिवार या ठिकाणी आहेत. खरं तर भूपेश पेंटरांनी मागच्या वेळी बाबांचा निरोप दिला की आपल्याला पारायण करायला पाहिजे आणि त्यांच्या निरूपणानुसार याच ठिकाणी आपण संकल्प केला. 2 वर्ष झाली. आता 3ऱ्या वर्षी बाबा येणार आहेत. डिसेंबरमध्ये आपलं पारायण आहे. तत्पूर्वी 17वा नवरात्र उत्सव आहे आणि म्हणून कार्यक्रमाला मार्गी लागण्यासाठी आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आज आपण हा शुभारंभाचा दिवस ठरवला. या शुभारंभासाठी आपण सर्व उपस्थित राहिला. त्या बाबतीत आपलं सर्वांचं धन्यवाद. यासाठी अध्यक्ष देवेंद्र गिरी करते. त्यासाठी वगैरे सर्वांचे आभार व्यक्त करा. आज या उद्घाटनासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्व सल्लागार, सर्व सहयोगी, आपल्या या न्यासाचे विश्वस्त, ज्येष्ठ विश्वस्त केदारनाथ पाटील, माजी अध्यक्ष जनार्दन भाकरे साहेब, पत्रकार भरत, सचिन, त्याचप्रमाणे आता नव्याने आलेली काही मंडळी, आपली सहयोगी, आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपण खरोखर मनापासून धन्यवाद मानतो आणि हा गोड कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. चंडिका माते की जय. सगळे नाश्ता घ्यायचा आहे. आपल्या विकास कामाला सुरुवात केल्यानंतर ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी वैयक्तिक भेटून आपल्याला तसं सांगायचं आहे. कारण आपला शुभारंभ जो आहे हा 3 ऑक्टोबरला आहे. लक्षात घ्या, 3 ऑक्टोबरला नवरात्र उत्सवाची घटस्थापना आहे. त्यावेळी आपल्या कामाचा शुभारंभ होईल, उद्घाटन सोहळा होईल. धन्यवाद. बंधुताई या कार्यक्रमासाठी 5,000 रुपये जाहीर केलेले आहेत. हार्दिक धन्यवाद. आपल्या सर्वांचं जे काही योगदान असेल ते नवरात्र उत्सवाच्या पत्रकामध्ये आणि पारायणाच्याही दोन्ही पत्रकामध्ये आपल्याला बघायला मिळेल.
अरे पाटीलजी गाण्याचा मला पुष्पगुच्छ द्या. निर्भीड पत्रकार या. येते का थांबा थांबा बरोबर घेत थांबा जाईल ना हार्दिक धन्यवाद. रुपये 1,11,111चा चेक धनादेश जितूबाई यादव यांनी दिलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. पद्माकर पाटलांना 1,00,000चा चेक आलेला आहे. धन्यवाद. हा हा तो हा 12वीला पण एकच होतो. हा हा बरोबर माझा आलाय ना पुढे तो आला. चलो धन्यवाद. आता स्टॉप करतोय. धन्यवाद.